मला विश्वास आहे वैभव नक्की लाखाचे 16 लाख करेल माजी आमदार रामभाऊ सातपुते। माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी वैभव रणदिवे यांच्या यश मेडिकलला दिली सदिच्छा भेट। माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचे फोंडशिरस येथील भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते वैभव रणदिवे यांनी नव्याने सुरू केलेल्या यश मेडिकलला सदिच्छा भेट दिली। याप्रसंगी राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भैया भांड, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ढवळे, उपसरपंच दादा रणदिवे, शेंडेवाडी विकास सोसायटीचे माजी चेअरमन उमाजी बोडरे यांच्यासह माळशिरस तालुक्यासह फोंडशिरस पंचक्रोशीतील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। याप्रसंगी रणदिवे परिवाराच्या वतीने माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचा सन्मान करण्यात आला। फोंडशिरस गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा युवा कार्यकर्ता वैभव रणदिवे यांनी सुरू केलेल्या या नवीन मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित अक्षय भैया भांड, या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या कचरेवाडी गावचे सरपंच हनुमंत सरगर, भारतीय जनता पार्टीच्या आपल्या मंडळाचे अध्यक्ष वाघमोडेताई, उपस्थित असणारे आपल्या ओबीसी मोर्चाचे तालुकाचे अध्यक्ष सुनीलजी गोरे, या ठिकाणी उपस्थित असणारे उमाजी बोडरे, रामभाऊ आणि सर्वच असणारे कार्यकर्ता मनोजजी जाधव, संजयजी पाटील राहतील, संजय पाटील आणि सर्व कार्यकर्ता आणि या गावातील सर्व बांधवांना, या ठिकाणी अतिशय गरीब परिवारातून वैभवने या ठिकाणी फार्मसीचं शिक्षण घेतलं आणि आज स्वतःच्या पायावरती या ठिकाणी उभं राहण्यासाठी वैभवने नवीन व्यवसाय सुरू केला। मी सर्वप्रथम या ठिकाणी वैभवला आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो। या व्यवसायातून आज जरी मेडिकलला सुरुवात केली असली तर भविष्यामध्ये याच्यातून वेगवेगळ्या मेडिसिनच्या एजन्सी असतील, तालुक्याच्या जिल्ह्याच्या, असा याचा व्यवसाय सगळीकडे पसरावा आणि एक मोठा व्यावसायिक वैभव व्हावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो शिक्षणासाठीचा जो अधिकार दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, अतिशय सामान्य या ठिकाणी मेंबर म्हटले की मागासवर्गीय परिवारातून, दलित परिवारातून या ठिकाणी येऊन अशा पद्धतीचं पहिलंच उद्घाटन या ठिकाणी भर चौकामध्ये होतं आणि वैभवला वेळोवेळी त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या शिक्षणाबद्दल, समाजाबद्दल आस्था वाटावी म्हणून समोर बाबासाहेबांचा पुतळा आहे, त्यामुळं त्यांचा पण पुतळा आहे, त्यामुळं निश्चित त्याच्यातून प्रेरणा घेऊन वैभव एक चांगला व्यावसायिक होईल। मला विश्वास आहे की वैभव लाखाचे 16 लाख 100% करेल, त्याच्यामुळं काळजी करायचे कारण नाही। त्याला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। मला या ठिकाणी बोलवलं, खरं तर दसऱ्याच्या दिवशी उद्घाटन होतं, परंतु मी या ठिकाणी बाहेर असल्यामुळे येता आलं नाही। या नवीन व्यवसायाला मी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये या तालुक्यामधल्या तरुणाईला स्वाभिमानाने जगता यावं म्हणून या ठिकाणी या तालुक्यात MIDC झाली पाहिजे, या तालुक्यामध्ये वेगवेगळे उद्योग आले पाहिजे, याच्यासाठी आपण चांगलं काम येत्या काळामध्ये करू। आणि मला विश्वास आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या तालुक्यामध्ये भविष्यामध्ये चांगले उद्योग येतील, या विश्वासानेच या ठिकाणी वैभवला पुन्हा एकदा मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्घाटन म्हणण्यापेक्षा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे आशास्थान आणि भविष्यामधली जे बी काय असतील आपल्या प्रेरणा, जे आपण सर्वजण उराशी बाळगून आहे, ते आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचं या ठिकाणी मी वैभव रणदिवेंच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो। वास्तविक पाहता भाऊ
कोणीश्रस नगरीमध्ये आणि सर्वच बहुजन आहेत, पण त्या बहुजनामध्ये आम्ही दलित आहोत आणि या दलितांमधलं पहिलं जर उद्घाटन जर पुण्याचं झालं असेल तर वैभवचं झालं असेल. आणि उद्घाटनासाठी पहिल्यांदा एक आजी असू द्या माजी असू द्या पण आमच्या सर्वांचं आशास्थान असणारे रामभाऊ यांच्या हस्ते ते झालं, याचा सर्वांना अभिमान आहे. भाऊंचं काम आपण पाठीमागे पाहिलंय, आत्ताही चालू आपण बघतोय. शिक्षण घेणाऱ्या पोरांना प्रेरणा देतात, जे शिकून बाहेर पडलेत त्यांच्यासाठी काय जगण्याचं साधन निर्माण करता येत आहे का याच्यासाठी धडपडतायत. बाकी तर गोष्टी त्यांच्या चालल्या तर त्यांच्या राजकीय पटलावरती शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, आणखीन कुठले आरोग्याचा प्रश्न असेल किंवा अन्य कुठल्या समस्या असतील त्या भाऊ त्यांच्या पद्धतीने ते करतात. पण विशेष म्हणजे हे की जे शिक्षण घेतात ते शिक्षण घेणाऱ्यांना प्रोत्साहन आणि शिक्षणातून बाहेर पडणाऱ्यांसाठी उद्योग, याकडे आपण जर तालुक्यामधली जनता किंवा फोर्सेसमधली जनता फक्त भाऊकडेच पाहू शकते या अपेक्षेनं की भाऊच आपल्यासाठी काहीतरी करू शकतील. मी एक किस्सा भाऊ या ठिकाणी सांगणार आहे. मधल्या काळामध्ये माझा सांगायचा राहून गेलाय, आत्ता संधी मिळाली त्यामुळे मी ती सांगून टाकतो. मी राष्ट्रवादीचा मधल्या काळामध्ये आपण राष्ट्रवादी भाजप वेगवेगळं होतो, आज एकत्रित आहे. एकत्रित भविष्यापर्यंत आम्ही असंच राहणार आहे एकत्रित, याची मात्र गॅरंटी. मी भाऊ आम्ही पक्ष एकत्रित नसताना एक किस्सा सांगतो भाऊच्या बाबतीत. माझ्या मुलाचं ॲडमिशन भाऊ ज्या कॉलेजला शिकले, पुणे विद्यार्थी गृह कॉलेज, त्या कॉलेजला मुलाचं ॲडमिशन झालं आणि लॉकडाऊनच्या नंतर कॉलेज सुरू झाली. हॉस्टेलला ॲडमिशन काही मिळालं नाही. मग मी कॉलेजवरती गेलं तर भाऊची चर्चा मला ऐकायला मिळली की राम सातपुते आमच्या शाळा कॉलेजचेच विद्यार्थी आहेत. तिथून बरीच चर्चा झाल्यानंतर मग सेटिंग लावली हरिपाल यांच्याकडे. मला हरीला म्हणलं, हरी मला एक असं ॲडमिशनसाठी शिकवाय. साईडला सरकारी आज कोणशिरस नगरीमध्ये यश मेडिकल म्हणजे त्याचं प्रोप्रायटर
Boleh pilih.